प्रभाग क्रमांक 12 ब मधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डोबल यांचे पंढरपूर 2.0 विजन। पंढरपूर नगर परिषदेची रणधुमाळी सुरू असल्याने सध्या प्रत्येक प्रभागांमध्ये पक्षाच्या उमेदवारांबरोबरच अपक्ष उमेदवारही प्रचार करताना दिसत आहेत। शहराच्या उपनगर भागातून अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डोबल हे आपली संकल्पना पंढरपूर 2.0 विजन काय आहे हे मतदारापर्यंत पोहोचवत आहेत। महाराष्ट्रातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरकडे पाहिले जाते। या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकासाबरोबरच येथील प्रभागाचाही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्याधुनिक पद्धतीने कायमस्वरूपी मूलभूत गरजा नागरिकांना कशा प्रकारे मिळतील यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये IT इंजिनिअरिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले व सध्या पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक 12 ब मधून अपक्ष उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेले राजसिंह सत्यवान डोबल यांनी प्रभागातील जनतेला आव्हान करताना काय म्हणाले पहा। निवडणुकीत पडायचं तेच कारण होतं की थोडासा चेंज झाला पाहिजे, बाहेर बसून तरी होणार नाही। ते आत गेल्यानंतर त्या प्रोसेसचा पार्ट बनायचं, प्रोसेस अंडरस्टँड करायची आणि मग आता ते समजून सगळं गोष्टी ज्या आहेत त्या खूपच अशा इंटरेस्टिंग आणि सगळ्यांची ज्यावेळेस भेटतोय त्यावेळेस त्या समस्या पण समजत आहेत आणि मग नुसतं विजन मांडून चालणार नाही तर लोकांना त्या वॉर्डमध्ये जाऊन डोर टू डोर त्यांना भेटणे, बोलणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे हाही त्याचाच एक पार्ट आहे। आणि आता जे दिसतंय त्याच्यामध्ये आहेत काही भरपूर अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्याकडून ज्या समजत आहेत की ओपन स्पेसेस डेव्हलपमेंट आहे, लाईटचा प्रश्न आहे, सारे प्रश्न आहेत। म्हणजे संध्याकाळच्या वेळेस स्पार्स असं म्हणजे विरळ वस्ती आहे आणि लाईट्स नाही आहेत, ठीक आहे। तिसरी गोष्ट आहे स्वच्छतेचा एक प्रॉब्लेम आहे। काही भागामध्ये स्वच्छता, क्लीनलीनेस ह्याच्यावर दुर्लक्ष झालेलं आहे। चौथा पार्ट आहे छोट्या छोट्या ज्या गरजा आहेत म्हणजे इंटरनल रोड जे आहेत ते अजून डेव्हलप करणं गरजेचं आहे। जरी बाहेरचे जरी झाले असतील तर इंटरनल रोड जे आहेत वेगवेगळ्या वॉर्डमधले तर ते डेव्हलप होणं गरजेचं आहे। आणि असे वेगवेगळे आहेत मुद्दे की जे समोर प्रकर्षाने येत आहेत। तर तो मतदान म्हणजे मी ज्या वॉर्डमध्ये उभारलो आहे तिथं लोकांना मी समजणे, माझे विचार समजणे आणि जर त्यांना ते आवडले तर ते मतदानास्वरूपात मला मिळतील। आणि हाच एक आपल्या लोकशाहीमध्ये किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येकाला एक वोटिंगचा अधिकार जो दिलेला आहे तो सर्वांनी त्याचा त्यांनी सर्वांनी ते वोटिंग करावं हे मी सर्वांना आवाहन करेल पहिली गोष्ट। आणि ह्याचाच म्हणजे ह्या वॉर्डमधून जर मी सिस्टीममध्ये गेलो तर त्याच्या पुढं माझं काय विजन असेल तर त्याचं एक्सटेन्शन आहे। सो एक आपला वॉर्ड कसा असायला पाहिजे तीही संकल्पना मी मांडेल आणि त्याच्या पुढचं जी एक्सटेन्शन आहे पंढरपूर 2.0 विजन त्याच्यामध्ये 7 मुद्दे आहेत। तर पहिला मुद्दा आहे तो इथल्या एम्प्लॉयमेंट जनरेशन्सवर काम करणे, त्याच्यासाठी IT सर्व्हिसेस इंडस्ट्री किंवा त्याच्या अलाइड सर्व्हिसेस आपण इथं फोकस करू शकतो। दुसरा आहे एज्युकेशनचा, प्रायमरी, हायर सेकंडरी आणि त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्यांना स्किलिंग करणं। तिसरा पार्ट आहे जो एंटरप्रेन्योरशिप हब बनवणं। एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय की जिथं उद्योग जे लोक करतात त्यांना काय काय वेगवेगळे फॅसेट्स आहेत ते त्यांना समजून सांगणं। स्टार्टअप इंडियन सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही स्कीम्स आहेत, स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं। आणि त्यानंतर चौथा प्रश्न आहे चौथा जो विजनचा पॉईंट आहे तो हिरवेगार पंढरपूर म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे। 6वा पॉईंट जो आहे तो डिजिटल सिटी म्हणजे काय की टेक्नॉलॉजीचा यूज करायचा आणि आपल्या प्रशासनामध्ये किंवा त्या गव्हर्नन्समध्ये त्याचं युटिलायझेशन करायचं। आणि 7वा जो मुद्दा आहे जो आपल्याकडं जे भाविक येतात पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांच्यासाठी आपण वेगवेगळे ॲस्पेक्ट्स असे तयार करू शकतो की जेणेकरून आलेला भाविक इथं थांबेल, इथं थांबून वेगवेगळ्या ठिकाणांना व्हिजिट करेल आणि इथंच राहील आणि नंतर 2 दिवस राहून तो दुसरीकडे जाईल। आत्ता प्रॉब्लेम असा आहे की लोक येत आहेत आणि दर्शन घेऊन जात आहेत। सो तसं बघायला गेलं तर त्या इकॉनॉमीला म्हणजे पंढरपूर सिटी किंवा आजूबाजूच्या त्या इकॉनॉमीला त्याची हेल्प कमी होते तर ते आपण जास्त करू शकतो। तर हे विजन जे आहे ते तुमचं म्हणजे 2025 ते 2047 म्हणजे 2047ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या गोष्टीसाठी म्हणजे ते विजन ठेवून आपण त्याच्यावर प्लॅनिंग करणं आणि स्टेप बाय स्टेप ॲक्शन्स घेणं हे गरजेचं आहे। तर ते करण्यासाठी स्टार्ट होणं गरजेचं आहे आणि सर्वांना मी तेच आवाहन करतो की मी सर्वांपर्यंत नाही पोहोचू शकत पण माझे विचार जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या माझ्या 12 ब मतदारसंघातल्या लोकांना की जे मतदार आहेत त्यांना सांगा। कारण आता ती प्रोसेस पण इंटरेस्टिंग आहे। म्हणजे त्या 12 नंबर वार्डमधल्या
जे मतदार आहेत त्यांना समजणे आणि मग त्यांनी मतदानारूपी तो विजय मिळवणे. सो हेच आव्हान करेल सर्वांना की विचार आवडला असेल किंवा तेच तुम्ही पण विचार करताय तर ह्याची सुरुवात होणं गरजेचं आहे आणि त्या बदलाला सुरुवात झाली पाहिजे. प्रतिसाद खूपच चांगला भेटतो आहे. म्हणजे सर्वांना वाटते की नाही खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही पुढं आलेला आहे. आणि एक पांढरपेशी वर्ग जे म्हणतो की तो जो जॉब करतो त्याला नाही हे म्हणजे पॉसिबल होत नाही. का नाही होत? कारण 9 ते 6 माझा जॉब आहे आणि त्यातनं मग मी ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप अवघड आहे. म्हणजे हे रिअली जर बघायला गेलं तर ते कन्सिडर करून पण त्याच्यामध्ये विचार असतात मनात. प्रत्येकजण विचार करतो की अरे हे काय चालू आहे, चेंज व्हायला पाहिजे, पण तो येऊ शकत नाही. तर त्याचे कन्स्ट्रेंट आहेत. तर मला तेच म्हणायचं आहे की आता मी येतो आहे पुढं आणि अजून भरपूर आहेत. म्हणजे पंढरपूरमध्ये जर बघितलं तर भरपूर तरुण वर्ग येतो आहे पुढं. एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही त्या म्हणजे त्या व्यक्तीकडं त्याच्या बॅकग्राऊंड, एज्युकेशन हे सगळं कन्सिडर करून मतदारांनी स्वतः विचार करून मत द्यावं. आपण अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला आहे, कुठल्या पक्षाचा वर का विचार कसा? नाही, जसं म्हटलं ना की मी स्टार्ट करणं गरजेचं आहे, त्या प्रोसेसला अंडरस्टँड करणं. आणि मी कोणत्या पक्षाकडे जाऊन काय म्हणून मागणार? म्हणजे रिॲलिटी जर तुम्ही बघितली तर माझं काही काम नाही आहे, म्हणजे त्या उद्देशाने मी कधी फिरलेलो नाही. ती माझी सामाजिक काही गोष्टी चालू असतात, पण तो उद्देश तो नव्हता की नाही आपला पॉलिटिक्समध्ये जायचं आहे. पण आता ही अपॉर्च्युनिटी आहे. ही जी निवडणूक आहे हे लोकशाहीचा एक सण म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये आत्ता पडणं, त्या विचाराला सुरुवात करणं आणि त्याच्यासाठीच म्हणजे अपक्ष उभारणं म्हणलं आपण प्रोसेसचा पार्ट होऊन नंतर पुढं आपण त्या दिशेबद्दल बोलता येईल. हो, माझ्यामध्ये तेच ना. आपण आणि पाठीमागची इलेक्शन पण खूप वर्षा अगोदर झालेले आहेत, राईट. सो ही एक अपॉर्च्युनिटी आहे की बदल घडू शकतो. आणि मी इथं पंढरपूरमध्ये आता 5 वर्ष आहे आणि हे मी बघतो आहे की काय होऊ शकतं, काय चेंज घडू शकतो. तर तोच एक छोटासा प्रयत्न आहे की आपण सिस्टीममध्ये जाणं, त्या प्रोसेसचा तरी पार्ट होऊ, नंतर बघू पुढं. त्याची खात्री माझ्या मते मतदार जे आहेत त्यांनी चांगल्या योग्य उमेदवाराला द्यावं, हेच मी आवाहन करेल.